आणखी एक महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराडला भेटायला गेलो नव्हतो असं बालाजी तांदळे यांनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी हा आरोप केला होता, मात्र तांदळे यांनी आरोप फेटाळलाय। फरार आरोपींबाबत चौकशी करण्यासाठी सीआयडीनं बोलावलं होतं असं तांदळे म्हणाले। तर वाल्मिक कराडला पोलीस कोठडीमध्ये कुणीही जाऊन भेटतंय, कोरेगावच्या बालाजी तांदळे यांचं नाव घेत धनंजय देशमुख यांनी हा आरोप केला होता। पहिली गोष्ट तर मी वाल्मिकांना भेटायला गेलो हे चुकीचं आहे का? तर मी भेटायला गेलो नव्हतो, तर सीआयडीने मला तपास कामी सोबत नेलं होतं। तिन्ही आरोपी जे फरार आहेत सुदर्शन भोले आणि त्याविषयी कोणाचा फोन आलता का, संपर्कात आहेत का, काय आवश्यकता आहे का, हे विचारत होते। या सगळ्या आरोपींना तुम्ही ओळखता? ओळखायला दोघांना ओळखतो मी। कोणाला? सुदर्शनला। कधीची ओळख म्हणजे फार जवळची मैत्री आहे की असं? 4-5 महिन्यापासून ओळखतो त्याला मी, 4 महिन्यापासून, लोकसभेपासून। अच्छा, त्यामुळे हा पवन चिक्कीचा जो वाद झालेला होता तेव्हा सुद्धा तुम्ही त्या घटनास्थळी गेलेला होतात? जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या आधीचा जो वाद झाला होता तेव्हा आम्ही नंतर यांची भांडणं झाली सकाळी दुपारी कधीतरी, तर मी नंतर भांडणं होऊन सगळं प्रकरण मिटल्यानंतर मी गेलेलो होतो। मी जर अण्णाला भेटायला गेलो असेल तर तिथं तुम्ही जिथं अण्णा आहेत लोकांमध्ये, त्या लोकांमध्ये सीसीटीव्ही आहे, त्या सीसीटीव्ही चेक करू शकता। घटना झाली सर, त्या दिवशी माझोला रस्ता रोको होता, हत्येची घटना, हत्या दिवशी रस्ता रोको असल्यामुळे अधिकाऱ्यांना इकडं तिकडे वाशीला जाण्यासाठी वाहन नसल्यामुळे मला एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी फोन केला, शेलार साहेब, की असा विषय, आपल्याला गाडी लागेल, तुम्ही कुठे? मी म्हणलं घरी साहेब। तर म्हणले आपल्याला इथून रस्ता रोको असल्यामुळे गाडी काढता येत नाही। मला आलो साहेब, मी रोडला आलो, मग ते मी शेलार साहेब, गावातले 2 पोरं घेते सोबत मी, आणि नेकनूरचे गोसावी साहेब API, हे असे सगळे आम्ही मिळून केरला नांदूरला घेऊ। नांदूरवरून 2 आरोपी आम्ही त्या अधिकाऱ्यांना टिप आली। कोणते 2 आरोपी तुम्ही आणले त्यांच्यासोबत? महेश केदार आणि चाटे, विष्णू चाटे? नाही ते दुसरं काय नाव, जयराम चाटे। या दोघांना तुम्ही आणलं त्यावेळी तुम्ही स्वतः होता? स्वतः सोबत होतो मी।